नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण भाषा विषयाच्या लेखी परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करणार आहोत. उद्यापासून तुमची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. ती 20 गुणांची असणार आहे. त्या संदर्भात तुम्हाला पहिल्यांदा या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. तर ह्या व्हिडिओमध्ये परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या टिप्स आणि प्रश्न काय येणार आहे त्या संदर्भात मार्गदर्शन आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला एका वाक्यात उत्तरे द्या. याच्यामध्ये तुम्हाला कवितेवर धड्यावरती आधारित प्रश्न विचारले जातील. रिकाम्या जागा भरा याच्यामध्ये कवितेच्या ओळी विचारण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर एखादी कविता कोणत्या कवीने लिहिलेली आहे किंवा एखादा धड्याचे लेखकाचे नाव सांगा अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला कवितेच्या ओळी पूर्ण करा असा प्रश्न येतो. त्याचप्रमाणे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग ओळखा, लिंग बदला, वचन ओळखा, वचन बदला, वाक्यात उपयोग करा किंवा एखादा शब्द घेऊन वाक्य बनवा, शब्द डोंगर तयार करा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर याची सर्वांनी उजळणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा की प्रश्न काय विचारला आहे तो व्यवस्थित वाचन करा आणि त्याप्रमाणे उत्तरे सोडवा. गोंधळ घालू नका. उत्तरे सुटसुटीत लिहा, खाडाखोड करू नका. सर्व प्रश्न नीट वाचा. ओळी कोणत्या पूर्ण करायला सांगितल्या आहेत त्याची पहिली ओळ नीट वाचा आणि पुढची ओळ व्यवस्थित लिहा. कुठेही गोंधळ करू नका, भीती वाटून घेऊ नका. तुमच्या सगळ्यांची तयारी छान झालेली आहे, तरी सर्वांनी व्यवस्थित करा.